संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि नाशिक नगरामध्ये सुद्धा रंगोत्सव, रंगपंचमी अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो। त्यामध्ये या नाशिक नगराचं एक विशिष्ट महत्व आहे, तो म्हणजे रहाडोत्सव। आता हा रहाडोत्सव म्हणजे काय, ही रहाड कोणी बनवली, ही या रहाडीमध्ये रंगोत्सव कशा पद्धतीने साजरा करण्यात येतो हे तुम्हाला सांगतो। प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुण्यपावन झालेली ही नाशिक महानगर, ज्याला जनस्थान म्हणून ओळखलं जायचं, प्रभू रामचंद्रांनी अनेक लीला या ठिकाणी संपन्न केल्या। त्याच्यामधली एक लीला म्हणजे 3 रस्त्यांवरती 3 राक्षसांचा वध केला, त्याला त्रिवधा असं म्हटलं जातं। अपभ्रंशाने तिवंदा चौक निर्माण झाला। या 3 राक्षसांचा वध केल्यानंतर त्यांचा उद्धार झाला आणि त्यांनी रामचंद्रांना वर दिला की जो कोणी 3 रस्त्यावरती असणाऱ्या चौकात स्नान करील, त्यांच्या शरीरामध्ये उत्पन्न झालेले कुष्ठरोग आणि चर्मरोग बरे होतील, असा वर त्यांना मिळाला। हा संदर्भ पेशवे काळात असणारे नाशिकचे दरबारी रावसाहेब नारोशंकर यांनी घेतला आणि 3 रस्त्यांवरती एक चौक निर्माण केला। तो चौक चुना आणि दगडापासून बनवला गेला, त्याला रहाड असं म्हणतात। या रहाडीमध्ये 64 प्रकारच्या औषधी पाण्यामध्ये उकळून एक काढा तयार केला जायचा। तो काढा त्याच्यात टाकला जायचा आणि सर्व रहिवासी त्याच्यामध्ये स्नान करायचे। मग तो आत्ता का, कारण होळीच्या दिवशी धुंडा राक्षसिनीला जाळून संपूर्ण परिसराची शुद्धता करण्यात येते। दुसऱ्या दिवशी ती धूळ घरात आणून घराच्या रक्षणासाठी घरामध्ये टाकली जाते आणि नंतर आपल्या स्वतःची शुद्धता व्हावी याच्याकरता पुढील 5 दिवस अशा चौकांमध्ये औषधीयुक्त काढ्यामध्ये स्नान करण्यात येतं। हे रहाडोत्सवाचं महत्व आहे। आणि रहाडोत्सव साजरी करताना आता वसंत ऋतूला सुरुवात झाली, म्हणजे उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे। आणि या उन्हाळ्यामध्ये जसं आपल्याला घाम येतो, त्याच्यानुसार त्वचा विकार, उष्णजन्य विकार हे मानवाला लागतात। ते निघून जावे याच्याकरता औषधीयुक्त स्नान या रहाडीत केलं जातं। हा संदर्भ रावसाहेब नारोशंकरांनी घेतला आणि नाशिक नगरामध्ये एकूण 40 रहाडींची निर्मिती केली। त्याच्यापैकी 18 रहाडी सध्या अस्तित्वात आहेत आणि या नाशिक नगरामध्ये त्याच्यापैकी 6 रहाडी जिवंत आहेत। पूर्वीच्या काळी औषधी स्नान झाल्यानंतर उरलेल्या पाण्यामध्ये माती टाकली जायची आणि चौकात असणाऱ्या तालमीतले मल्ल त्याच्यामध्ये येऊन कुस्ती खेळायचे, ती माती शरीराला लावायचे, त्याच्याने त्यांचं शरीर 66 हे वाढलं जायचं। याच्याकरता त्या रहाडींची निर्मिती आहे आणि पुढे जाऊन त्याच्यामध्ये रंगयुक्त पाणी टाकलं जायचं आणि पंचमीच्या दिवशी रहाडोत्सवामध्ये रंगोत्सव साजरा करण्यात येतो। हे रहाडींचं महत्व आहे आणि हेच नाशिक महानगरातील रंगोत्सवाचं विशेषत्व। या 6 रहाडींपैकी अशीच एक विशेष रहाड आहे मधली होळी तालीम संघाच्या चौकात असणारी। ही रहाड सुद्धा परंपरेने पालन केली जाते। या रहाडीमध्ये रंगोत्सवांबरोबर औषधीयुक्त स्नान सुद्धा करण्यात येतं। या रहाडीचं विशेष महत्व असं आहे की ही रहाड 84 वर्षांनी पुन्हा एकदा उघडली गेली। उघडली गेल्यानंतर परंपरेने सर्वप्रथम त्याची उदक शांती या ठिकाणी आदल्या दिवशी संपन्न होते। दुसऱ्या दिवशी संपूर्ण मधली होळी परिसरातील ज्या महिला आहे, या महिला नऊवार नेसून सोयामध्ये जलदेवतेंचं पूजन करतात। रहाडीमध्ये पाणी टाकलं जातं। या पाण्याची देवता आहे साती आसरा। नाशिकच्या साती आसरेला साकड घालण्यासाठी या जलयात्रा काढतात। सर्व महिला जलयात्रेकरता जलदेवतेचं पूजन करतात। पवित्र गंगा गोदावरीचं पाणी आपल्या कलशामध्ये भरून डोक्यावरती धारण करतात आणि मिरवत रहाडीपर्यंत आणलं जातं। सर्व जल मंत्राद्वारे या रहाडीमध्ये समर्पित केलं जातं। त्याच्यानंतर या मधली होळी परिसरातील जी रहाड आहे, त्यांचे काही मानकरी आहेत, धर्माधिकारी देव, त्याचप्रमाणे दीक्षितजी, त्यांच्याद्वारे या रहाडीच्या 7ही देवतेंचं मधल्या होळी तालीम संघाचे विद्यमान अध्यक्षांबरोबर त्यांचं विधिवत पूजन केलं जातं। गणपती पूजन नांदी श्राद्ध संपन्न होतं आणि त्याच्यानंतर रहाडोत्सवाला सुरुवात होते। नाशिक शहरामध्ये रंगपंचमीच्या दिवशी पेशवेकालीन रहाडोत्सव साजरा केला जातो आणि मधली होळी रहाडोत्सव या ठिकाणी, या रहाडीच्या ठिकाणी या सर्व मान्यवरांनी मला पोलीस आयुक्त नाशिक यांना या ठिकाणी बोलवलं आणि पूजेचा मान दिला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप आभार मानतो। आणि या रहाड उत्सवाचा जी संकल्पना आहे की आपल्याला स्वास्थ्य लावावं
आणि संपूर्ण वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जावं. तर त्याच्यामध्ये ईश्वरचरणी प्रार्थना आहे की आपणा सर्वांना आणि सर्व नाशिककरांना ही प्रार्थना लावावी. सियावर रामचंद्र की जय. हनुमान की जय. जय वीर बजरंगी.